आरोपींवर कारवाई होईल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं फलटण बलात्कार प्रकरणावर आश्वासन. प्रशांत बनकरला 4 दिवसांची पोलीस कोठडी. फलटण बलात्कार आणि आत्महत्या प्रकरणात बनकर आरोपी. फलटण बलात्कार प्रकरणातील पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने अद्याप फरार. गृह विभागाकडून फलटण बलात्कार प्रकरणात 2 पोलीस निलंबित. अंबादास दानवे यांचा गंभीर आरोप. फलटण बलात्कार प्रकरणाशी अभिजित निंबाळकर यांचा संबंध. मुंबई पालिकेत 50-50च्या फॉर्म्युल्यासाठी शिवसेना आग्रही. समान जागा वाटप व्हावं अशी शिंदेंची इच्छा असल्याची सूत्रांची माहिती. दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी पंतप्रधानांना भेटलो. दिल्लीत आलो, गावी गेलो तरी चर्चा होतेच. पंतप्रधानांच्या भेटीनंतर एकनाथ शिंदेंचं वक्तव्य. अजित पवारांच्या भाषणावेळी घोषणाबाजी. संपूर्ण कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांनी केली घोषणाबाजी. आरडाओरड करणाऱ्या शेतकऱ्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. आयोजकाला न सांगताच जरांगेंना निमंत्रण दिल्यानं गडबड. पंढरपूरचा कार्यक्रम झाला रद्द. जरांगेसोबत फडणवीस होते निमंत्रित. जितेंद्र आव्हाडांच्या मुख्यमंत्री भेटीनं भुवया उंचावल्या. ठाण्यात शिंदे विरोधी आघाडीत आव्हाड सक्रिय. आव्हाड फडणवीस भेटीचं कारण गुलदस्त्यात. पहा मोहोळ यांच्यावर किती गुन्हे दाखल. रवींद्र धंगेकर यांनी मंत्री मोहोळ यांचा केला प्रतिवाद. मोहोळ यांच्यावरील गुन्ह्यांचे अहवाल धंगेकर यांनी केले सार्वजनिक. मुरलीधर मोहोळ यांनी जैन मुनींची भेट घेतली. माझा जैन बोर्डिंग प्रकरणाशी संबंध नाही. जैन समाजाला लवकरच न्याय मिळेल, मोहोळांचं वक्तव्य. धंगेकर मोहोळ वादात फडणवीसांचा हस्तक्षेप. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं मोहोळांना आश्वासन. धंगेकरांचे वागणे शिंदेंच्या कानावर घालणार. बंजारा उपोषणकर्ते विजय चव्हाण यांचे उपोषण सुटले. पंकजा मुंडे उपोषणस्थळी हजर. उपोषणकर्त्यांची मुंडेंनी घडवली मुख्यमंत्र्यांशी फोनवरून चर्चा. फलटण पीडिता बीडची आणि आरोपी परळीचा. धनंजय मुंडे यांच्याकडून कठोर कारवाईची मागणी. जुन्या कार्यकर्त्याला सन्मान द्या, नाहीतर जोरात घसराल. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या कानपिचक्या. नितीन गडकरींच्या हजेरीत महिला खुर्चीवरून भांडल्या. खुर्चीच्या सन्मानासाठी महिला अधिकाऱ्यांचा वाद. नागपुरातल्या रोजगार मेळाव्यात घडला अजबच प्रकार. बांगलादेशींचे सरकारी लाभ रोखण्याचे आदेश. घुसखोरांना आळा घालण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय. घुसखोरांची नावं काळ्या यादीत टाकणार. अमेरिकेच्या तेल निर्बंधांनंतर भारतीय कंपन्या सतर्क. रिलायन्स सावधतेने तेल खरेदी करणार. बालभारतीच्या पाठ्यपुस्तकांच्या कागदाचा दर्जा खालवणार. निकृष्ट कागदामुळे विद्यार्थ्यांच्या डोळ्यांवर ताण वाढणार. हमी भावापेक्षा कमी भावात माल विकू नका. राज्य सरकारचे शेतकऱ्यांना आवाहन. कन्नड तालुक्यात शेतकऱ्यांचा रास्ता रोको. धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर आंदोलन. शेती पिकाला भाव मिळत नसल्यानं शेतकरी आक्रमक. मेट्रो सेवेचे मार्ग बदलणार. अंधेरी पश्चिमेहून निघालेली मेट्रो दहिसर पर्यंतच धावणार, तर गुंदवली मेट्रो लवकरच थेट मीरा रोड पर्यंत. हिंगोलीतील वसमत तालुक्यात भूकंपाचे हादरे. पांगरा, सिंदगी, बोल्डा, पिंपळदरी परिसरात भूकंपाचे 3 सौम्य धक्के. राज्यात 2 दिवस वादळी पावसाचा इशारा. मुंबई, कोकण, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात गडगडाटासह पावसाचा इशारा.